नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. विशेष म्हणजे आपण पाहतोय की पुन्हा एकदा अधिवेशन येते. यापूर्वीचं अधिवेशन मार्च मध्ये झालं होतं आणि या अधिवेशनामध्ये सगळ्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलं की त्या अधिवेशनामध्ये निव्वळ आणि निव्वळ कुठल्या ना कुठल्या विशेष गोष्टीवरती चर्चा होण्यापेक्षा आणि प्रगतीच्या काही गोष्टी होण्यापेक्षा त्या ठिकाणी फक्त आणि फक्त गोंधळ झाला होता. धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुरुवातीला त्यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली. त्याच्यानंतर अबू आझमी यांच्या वक्तव्यावरती औरंगजेब या संदर्भात जेव्हा वक्तव्य केलं होतं त्यावरती काही हे झालं. पण त्या अधिवेशनामध्ये साध्य काय झालं नाही. शेतकरी मात्र प्रतीक्षेत होता की निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने कर्जमाफी संदर्भात शासनाने ज्या पद्धतीने त्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावरती आम्ही कर्जमाफी करू, परंतु 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यानंतर देखील कर्जमाफी कधी होईल याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं आणि अधिवेशन जेव्हा आलं तेव्हा शेतकरी आतुरतेनं वाट पाहत होता. पण शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी कर्जमाफीचं काही फळ मिळालं नाही. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना देखील राबवण्यात आली होती, पण लाडक्या बहिणींना देखील आम्ही निवडून आल्यावरती 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या सरकारने दिलं होतं आणि ते देखील पूर्ण झालं नाही. पण आता त्या अधिवेशनानंतर दुसरं पुन्हा एक अधिवेशन येतं, ते म्हणजे उद्याच्या 30 जून पासून. आता या अधिवेशनामध्ये नक्की काय होतं, अधिवेशनातील महायुतीच्या सरकार समोरील आव्हाने हा आजचा आमचा विषय आहे. आमच्यासोबत जॉईन झाले आहेत वरिष्ठ पत्रकार माननीय जयंत महाजन सर, जे निवासी संपादक आहेत आमच्या महासागरचे. त्याचबरोबर आमच्यासोबत जॉईन झाले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष नाशिकचे, त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट सुरेश आव्हाड सर. तुमचंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. आव्हाड सर, मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतोय. तुम्ही शरद पवार गटाचे आहेत. विशेष म्हणजे मागच्या अधिवेशनामध्ये जो गोंधळ पाहायला मिळाला होता, अख्खा महाराष्ट्र सरकारकडे आशेनं पाहत होता, शेतकरी आशेनं पाहत होता, पण तेव्हा त्यांच्या हाती काही मिळालं नाही. पुन्हा एकदा अधिवेशन येतं. या अधिवेशनामध्ये तरी जनतेने सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या का आणि महायुती सरकारच्या समोरचे आव्हानं काय असतील? आपण जर बघत असाल तर हे सरकार केवळ आश्वासनाच्या फुकट हवेवर निवडून आलेलं असं सरकार आहे. आपण जर बघितलं असेल तर मागच्या अधिवेशनात देखील एवढा लाखो रुपयाचा खर्च करून शेतकऱ्यांच्या किंवा सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या हाती काही लागलेलं नाही. आधी खूप मोठमोठे वल्गने केलाय ते आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, लाईट बिल फुकट करू, लाईट मोफत देऊ. त्यानंतर महिलांना आम्ही 1500 रुपयाच्या वरून 3000 रुपये महिन्याला महिलांना वाढवून देऊ. परंतु आपल्या जर लक्षात आलं तर ह्या फक्त आणि फक्त बोलाची बात आणि बोलाची कढीच झालेली आहे. कुठल्याही 3000 नाही, 3000 नाही, 2100 रुपये बोलले होते आणि महाविकास आघाडीनं 3000 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. 2100 रुपये तसं कुठल्याही प्रकारची ऍक्शन त्यांनी घेतलेली दिसत नाही. उलट आहे ते 1500 रुपये महिलांना अद्यापही काही महिलांच्या खात्यावर पडत नाहीयेत. त्याच्यात त्यांनी त्याला काहीतरी फिल्टर लावलं म्हणे की बरेचसे महिला त्याच्यात पात्रता नसताना देखील लाभ घेत होते. जर असं होतं तर हे निवडणुकीच्या पूर्वीच त्यांनी करायला हवं होतं. बरोबर आहे. अतिशय महत्वाची माहिती तुम्ही सांगितली. मी येतोय प्राध्यापक जयंत महाजन सर, जे वरिष्ठ पत्रकार आहेत. सर, महत्वाचा मुद्दा, आपणही मागचं अधिवेशन पाहिलं, अधिवेशनाला आपणही उपस्थित होतात. खरं तर मागच्या अधिवेशनाचा सुरुवातच झाली अबू आझमी यांच्या वक्तव्यावरती, गदारोळ झाला. त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी त्या ठिकाणी पाठलाग करण्यात आला. पण त्या अधिवेशनामध्ये साध्य काय झालं नाही. सरकारकडे अक्षरशः शेतकरी वाट पाहत होता की कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, आता कर्जमाफी होईल. पण ज्या दिवशी 10 मार्च रोजी त्या ठिकाणी अर्थसंकल्प सादर झाला आणि त्याच्यामध्ये कुठलाही उल्लेख शेतकऱ्यांबद्दल केला नाही, ना लाडक्या बहिणीचा पैसा वाढवण्याबद्दल केला नाही. काय सांगाल तुम्ही याच्यामध्ये की आताच म्हणजे 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सांगितलंय की वेळ आल्यावरती शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू. पण आता आगामी निवडणुका सुद्धा डोळ्यासमोर आहेत, जशा जिल्हा परिषद आहेत, महापालिका आहेत, ग्रामपंचायत आहेत. पुन्हा एकदा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असं आश्वासन दिलं जाते का? काय वाटतं एक राजकीय विश्लेषक म्हणून? नाही, सरकारचं आता जे अधिवेशन आहे 30 पासून सुरू होत आहे, या सरकारला त्यांचं सरकार टिकवण्याचं आव्हान अजिबात नाही. कारण विरोधी पक्ष अतिशय हतबल अवस्थेत आहे आणि सरकारचं काम काही उठावदार आहे असं जर म्हणाल तर ते देखील नाही. अनेक क्षेत्रामध्ये सरकार अपयशी ठरत आहे. अलीकडच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, त्या घडामोडी घडल्यामुळे अधिवेशन रंगणार हे निश्चित. सरकारवर मोठ्या प्रमाणावर प्रहार होणार हे देखील नक्की ठरलेलं आहे.
पण नाही विरोधी पक्षांची अशी काहीतरी एकजूट झालेली आहे, काही मिटिंग झालेली आहे का आपल्याला कोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेरायचंय याबद्दल कोणत्याही प्रकारचं धोरण विरोधी पक्षांमध्ये दिसत नाही. कधीतरी म्हणतात दोन भाऊ एकत्र येणार, कधीतरी म्हणतात हा नाराज आहे, कधीतरी म्हणतात तो नाराज आहे. याच्या तर अंतर्गत याच्यामध्ये गेल्यामुळे सरकार एकदम बिनधास्त आहे. सरकार पुढे आव्हान काही नाहीये, पण सरकारने जनतेला दिलेली जी आश्वासन आहे हे सरकारचंच सरकारला असलेलं आव्हान आहे, हे विरोधी पक्षाचं नाहीये. 30 जून पासून अधिवेशन सुरू होईल, अधिवेशन वादळी होणार, याच्याबद्दल दुमत नाही. सरकारवर कडे प्रहार होणार, परंतु सरकारकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर ठरलेलं आहे, वेळ काढून न्यायचं आहे. आता साधी गोष्ट घेऊया, सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे, लवकरच आम्ही देणार आहोत, संपला विषय. मग लवकर याचा अर्थ काही डेडलाईन आहे का त्याची? 3 महिन्यात देतो, 4 महिन्यात देतो, वर्षभरात देतो. त्याचा परिणाम असा झालेला आहे, सरकारने ज्या दिवशी डिक्लेअर केलं आम्ही देतोय, कर्ज भरून मोकळं होण्याच्या तयारीत असलेला शेतकरी पुन्हा थांबला. म्हणजे कर्ज भरणारा शेतकरी देखील थांबला आणि जो कर्ज बाजारीच आहे, ज्याच्यावर अन्याय झालाय तो तर थांबलेलाच आहे. पण सरकारला नेमकं याच्यातून करायचं काय? लाडक्या बहिणीच्या नावाखाली सरकार आणलं, सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, सरकार खुश आहे, त्यांना पदं मिळाली, अनेक जण बाहेरच्या बाजूने आलेले जे सरकारच्या विरोधात होते त्यांना सगळ्यांना क्लीन चिट मिळाली, ती मंत्री संत्री सगळे झालेले आहेत. परंतु सरकार चालवण्यासाठी जे काही अर्थसहाय्य पाहिजे होतं ते आता काही शिल्लक राहिलेलं दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आता कात्री लावण्याचा प्रयोग सुरू झालेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये विरोधी पक्ष काय करणार? विरोधी पक्षांची संख्या जी इतकी तुटपुंजी आहे आणि कोण कधी जाऊन सरकारला मिळतं, कारण आता कोणाची विरोधात राहण्याची मानसिकताच राहिलेली नाही. तो काळ गेला एकेकाळचा, ज्यावेळी विरोधामध्ये म्हणजे गणपतराव देशमुख असेल, मृणाल गोरे असेल, अहिल्या रांगणेकर असेल, गफर प्रधान असेल, निहाल अहमद असेल किंवा आणखी भरपूर आहे, अशी खूप मोठी तंत्री सांगता येईल. ते आयुष्यभर विरोधात राहिले आणि सरकारला धारेवर धरत राहिले. सरकारला धारेवर धरणाऱ्या लोकांची नावे सांगा बरं आता काय? शिवसेनेमधून समजा आपण भास्कर जाधव आहे का जे सरकारला अंगावर घेऊ शकतात, परंतु लगेच का 2 दिवसात बातम्या असतात ते नाराज आहे सरकारवर, इकडच्या बाजूला हा नाराज आहे, कळतच नाही नेमकं काय चाललेलं आहे. अशा अवस्थेत सरकार पुढे काय आव्हान आहे? सरकार पुढे एक वरिष्ठ पत्रकार म्हणून मला तुमच्याकडे पुन्हा एकदा यायचं, एक वरिष्ठ पत्रकार म्हणून काय वाटतं की जनतेने मग आता आशा काय ठेवायच्या? कारण आता अधिवेशन आहे म्हणजे हे अधिवेशन होणार, अधिवेशन जाणार, पण जनतेला काही भेटणार नाही. जनतेच्या तोंडाला पाणी पुसले जाणार का? काय वाटतं? जनतेला काय मिळणार आहे अधिवेशनात? काय डिक्लेअर होणार आहे? जनतेला डिक्लेअर करण्यासारखे या सरकारकडे काहीच नाही. जे काही डिक्लेअर करायचे ते करून दिले, निवडणुकीच्या काळात आश्वासनं देऊन टाकलेली आहे आणि अंमलबजावणी मात्र शून्य. किती लोकांना, बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या? महिलांना जे लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे कोणते दर महिन्याला रेग्युलर चालू आहे. इकडच्या तिकडच्या योजनांना कात्री लावली जाते, त्या कात्री लावून आणलेला पैसा त्यांना दिला जातो. आई तरी काय शिल्लक? ही पण त्याच्यामध्ये देखील महत्वाचा मुद्दा असा आहे, त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे, हे अधिवेशन जे होते हे महापालिका निवडणुकीच्या अगोदर होणारं अधिवेशन आहे. पुन्हा एकदा आश्वासनांची खैरात या ठिकाणी वाटल्या जाणार का? काय वाटतं? नाही, सगळ्यात महत्वाचं त्यांना आश्वासनं द्यायची गरज नाही. विरोधी पक्षातले सगळे दिग्गज फोडायचे, त्यांना पक्षात आणायचं आणि सगळीकडे सरकार आणायचं. महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, सगळं काय. आता काय या तोंडावर काय देणार आहे? ते जे सरकारला द्यायचंय ते विधिमंडळामध्ये डिक्लेअर करतात. आता फक्त सांगतील घरपट्टी माफ करू, अमुक माफ करू, पण पैसा आणायचा कुठून? आणि महापालिकेच्या काळात होणार आहे त्यांचा जो जाहीरनामा येईल, त्या जाहीरनाम्यामध्ये बघा इतक्या मोठ्या प्रमाणावर घोषणा केल्या जातील, पण त्याची अंमलबजावणी काही होणार नाही. एक अंमलबजावणी लाडके बहिणीची होताना सरकारच्या तोंडाला फेस आलेला आहे. कुठून पैसा आणावा, कोणत्या योजनांना कात्री लावावी, असं सरकारपुढे प्रश्न पडले. त्यामुळे अगदी सर, मी तुमच्या ह्या वाक्याकडे येता मी आता ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्याकडे जातोय. सुरेश आव्हाड सर, तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. खरं तर तुम्ही शरद पवार गटाचे आहात. विरोधी पक्षातली जी नेते मंडळी आहे हे एवढी नरम का पडले? कारण विरोध कुठेही होताना दिसत नाही आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये नेहमीसारखं चहा पाण्यावरती बहिष्कार टाकून अधिवेशनाची सुरुवात होईल. पण पुढची भूमिका काय असेल? ठीक आहे, सरकारला टीका करताय, पण पुढची भूमिका काय असेल? आपण जर बघितलं तर आता महाजन साहेबांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला, परंतु विरोधी पक्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर जयंत पाटीलांसारखे नेते असतील, तिकडे बाळासाहेब थोरातांसारखे असतील किंवा भास्कर जाधवांसारखे असतील का जे रेग्युलर बाहेर बसून का होईना परंतु पाठपुरावा चालू आहे आणि विविध मागण्यांसाठी आता पुढे ना पुढे मिटिंगा होणारच आहेत. याच्या आधी एक बैठक होईल या अधिवेशनाआधी आणि नक्कीच त्याच्यात आमची रणनीती ठरवल्या जाईल.
परंतु आपण जर बघितलं असेल तर हे खोटे आश्वासन जे दिले गेलेत, मग तो शेतकरी कर्जमाफीचे असेल, ज्याच्यामध्ये त्यांच्याच बरोबर असणारे बच्चू कडू आज त्यांच्याच सरकारच्याच विरोधात कुठेतरी जाऊन आज आंदोलन करतायत. त्यांच्या आंदोलनाकडे देखील हे सरकारने पाठ फिरवलेली आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर मागे मराठा मोर्चाचं जे रिझर्वेशनसाठी जे आंदोलन झालं, त्यांना देखील आश्वासने दिले आणि ते देखील तो मुद्दा बाजूला ठेवण्यात आलेला आहे. असे विविध मुद्दे असतील ज्यामध्ये लाडक्या बहिणींचा प्रामुख्याने विषय असेल. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर शेतकरी कर्जमाफी बरोबरच आता जे देवेंद्र फडणवीस एकीकडे म्हणतात की 300 युनिट पर्यंत आपण वीज मोफत करणार आहोत, त्याबाबत काही त्यांनी उपाययोजना केलेली आहे का? याबाबत देखील अद्याप कुठेही काही नाही. केवळ आणि केवळ घोषणांचा तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने येणारं स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून केवळ सत्ता हा त्यांचा एक अंतिम उद्देश ठेवून त्यांनी हा आश्वासनांचा पाऊस पाडण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष करत आहेत. त्यामुळे आम्हाला वाटत नाही की खूप काही या अधिवेशनातून सर्वसामान्यांच्या हाती लागेल म्हणून. नाही, पण विरोधी पक्षात असणारे जे नेते मंडळी हे आक्रमकपणे आपली भूमिका मांडणार का? कारण आता सध्याचं जे वातावरण सुरू आहे यामध्ये कुठेही विरोधी पक्ष असं म्हणता येणार नाही साहेब. आपण जर बघितलं असेल तर वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे. जिथे पण चुकीचं काही घडत असेल किंवा जिथं सरकार अपयशी होत असेल ती बाजू मांडण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रस्त्यावर उतरून केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विरोधी पक्षाची नक्कीच भूमिका आपली चोखपणे पार पाडणार आहे. अगदी. मी परत महाजन सर तुमच्याकडे येतोय. महाजन सर, महत्वाचा मुद्दा आणखीन एक आहे की अधिवेशनाची सध्याची काही दिवस बाकी राहिले, एक आठवडाभर बाकी राहिलेला आहे. पण ह्या दरम्यान अद्यापही कुठल्याही गोष्टीवरती विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत नाहीये. अधिवेशन सुरू होईल 8 दिवसानंतर. पहिला दिवस यांचा नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने चहापाण्यावरती बहिष्कार टाकणार हे तर नेहमीच ठरलेलं आहे. पण पुढचं काय? नाही, ही वस्तुस्थिती आहे. विरोधी पक्ष कुठलीही रणनीती ठरवायला, म्हणजे आज 24 तारीख आहे, 23 तारीख आहे, 30 ला अधिवेशन सुरू आहे. 8 दिवस आधी विरोधी पक्षांच्या बैठका होणं गरजेचं आहे. रणनीती ठरवावी लागेल. कोणत्या मुद्द्यांवरून आपण सरकारला कोंडीत आणू शकतो या बाबतीमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं हे नाहीये, म्हणजे प्लॅनिंगच केलेलं नाहीये. आणि वेळेवर एकत्र येणार, वेळेवर काहीतरी करणार, काहीतरी ठरणार. कारण हे हतबलता आहे विरोधी पक्ष. मी म्हणत नाही काही. राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, शिवसेनेचा ठाकरे गट असेल किंवा काँग्रेसवाले असतील, यांच्यामध्ये अंतर्गतच इतके गोंधळ चालू झालेले आहे की यांची मानसिकताच नाही लढायची काही. कारण यांनाच गॅरंटी नाही आपल्यातला कोण नेता आपल्या बरोबर राहील आणि कधी ऐन वेळेला तो दुसरीकडे जाऊन मिळेल. हे जे गोंधळाचं वातावरण आहे ते काही अंशी शरद पवारांनी आता कमी केलं, परंतु चालना पूर्णपणे दिल्यानंतर, चर्चेचा सूर वाढल्यानंतर आणि मग अचानक काहीतरी दिवसांनी डिक्लेअर करायचं का आम्ही भाजप बरोबर कधीच जाणार नाही, म्हणजे ती चर्चा चालते एका दिशेने आणि ऐन अधिवेशनाच्या तोंडावर ते निर्णय घेतले जातात. अशाने विरोधी पक्ष एकत्र होत नाही. विरोधी पक्षाची विश्वासार्हता असते, ती विश्वासार्हता जवळजवळ नष्ट व्हायच्या मार्गावर आहे. सरकारचं काम समाधानकारक असेल तर मुळीच नाही. सर्वसामान्य जनतेला जर विचारलं तर तेच सांगतील काय खुश आहे. ठीक आहे, ज्यांना धर्माचे विचार असतील, ज्यांच्याकडे हिंदू धर्मच मेन आहे, बाकी काही आम्हाला नोकऱ्या नाही दिल्या, आम्हाला भाकरी नाही दिली, आम्हाला शेतीला पाणी नाही दिलं, वीज नाही दिलं, चालेल, आमचा धर्म टिकला पाहिजे, असा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे, मानसिकता आहे. त्यांना मंदिर बांधून दिलं का त्यांना सगळं काही मिळतं. तर असा एक वर्ग आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून सरकार खूप चांगलं आहे. परंतु अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजांच्या संदर्भामध्ये सरकारने सांगावा त्यांची भूमिका काय आहे. आणि या संदर्भामध्ये विरोधी पक्षांनी आवाज उठवला तरच या अधिवेशनामधून काहीतरी हाती लागू शकेल. अन्यथा ये रे माझ्या मागल्या या पद्धतीप्रमाणे या अधिवेशनातून विरोधी पक्षाच्या हाती काहीही लागणार नाही. तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विरोधी पक्षाच्या हाती काही लागणार नाही. पण सर, याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे, मी आव्हाड सर तुमच्याकडे येतोय याच विषयाला धरून. ज्या पद्धतीने आता सध्या धार्मिक तेढ निर्माण होण्याची वक्तव्य रोज केली जातात. आताच अबू आझमी यांनी वारकऱ्यांवरती एक अपशब्द हे केलेला आहे की वारकरी जर रस्त्याने जात असतील, आमच्या नमाज त्या ठिकाणी होऊ देत नाही. म्हणजे प्रत्येक धार्मिक गोष्टीला धरून आज पूर्ण महाराष्ट्र पेटवला जातोय, धार्मिक तेढ निर्माण केलं जातं. पण यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे विकास कामं जे आहेत, नोकरी धंदे आहेत, वाढती बेरोजगारी आहे, वाढती महागाई आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल कधी विचार केला जाईल?
अगदी बरोबर साहेब. आपण तेच बघतो आहोत की केवळ आणि केवळ धर्मांधाची झूल पांघरून लोकांवर आता जसं महाजन साहेबांनी सांगितलं की मंदिरं बांधून द्यायचे, धर्माकडे वळवायचे, कुठेतरी भाषेमध्ये तेढ निर्माण करायचा. आता हिंदी भाषेची सक्ती करण्यात येऊन कुठेतरी मुद्दाहून एक विशिष्ट विषयाकडे लक्ष डायव्हर्ट करायचं काम हे सरकार करत असतं. आज बेरोजगारीसारखा मुद्दा असेल, महागाई सारखा असेल, अथवा शैक्षणिक धोरणं असतील, किंवा आपण जर बघितलं असेल तर आरोग्याबाबत असतील, कुठल्याही प्रकारचं या शासनाने नवीन कुठेही काही धोरणामध्ये काही असं दाखवलेलं नाही की ज्यामुळे सर्वसामान्य नागरिक कुठेतरी त्याच्यामुळे सुखी होईल म्हणून. परंतु आज आपण जर बघितलं असेल तर हे एकीकडे अयोध्या मंदिरासाठी फार मोठ्या प्रमाणात राम मंदिरासाठी खर्च करण्यात आला. हरकत नाही, ती सर्वसाधारण सर्व लोकांची भावना होती, हरकत नव्हती. परंतु जर आपण राज्यामध्ये जर विचार केला तर केवळ आणि केवळ कुठेतरी अतिक्रमणाच्या मागे हे सरकार लागलेले दिसत आहे. कुठेतरी आपण जर बघितलं असेल तर धर्माधर्मामध्ये वाद काढायचा, आता हिंदी भाषेचा मुद्दा म्हणून सक्ती करून केवळ आणि केवळ काहीतरी हिंदी भाषा कशी लादण्यात येईल अशा पद्धतीने एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे. आणि त्यांचे जे इतर काही विषय असतील त्यांना म्हणजे महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवायचे आणि इतर विषय कुठेतरी पास करून घ्यायचं, असं कुठेतरी यांचा छुपीत डाव असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही सर. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे की ह्या ठिकाणी कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करणं हे जाणून बुजून कुठेतरी केलं जात आहे. महाजन सर, मला तुमच्याकडे एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. महाजन सर, सगळ्यात विशेष आपण पाहिलंय एक समबाजू अशी होती, मागच्या अधिवेशनामध्ये अबू आझमी यांच्यावरती आरोप करूनच अधिवेशनाची सुरुवात झाली आणि आता देखील अबू आझमी यांच्या वक्तव्यावरतीच सुरुवात झालेली आहे हिंदू मुस्लिम वादाची आणि आजच ती ठिणगी पडली आहे. आणि अबू आझमी यांनी स्पष्टपणे नकार दिलाय की मी अशा कुठल्याही पद्धतीनं बोललो नाहीये. काय वाटतं तुम्हाला की खरंच धर्माचं रूप समोर आणून सर्वसामान्यांची फसवणूक केली जाते का? नाही नाही, काय आपल्याकडे हिंदू मुस्लिम वगैरे सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतात, काहीच नाही. मुळातच अबू आझमी हे विरोधी पक्षात असले तरी सत्ताधाऱ्यांना मॅनेज आहे का काय हे कधीच कळत नाही. कारण ऐन निवडणुकीच्या काळामध्ये सगळा प्रकाश जो ते त्यांच्यावर येतात. एखादी स्टेटमेंट असं करायचं का ज्याच्या भोवती विधिमंडळामध्ये गदारोळ होतो आणि विरोधी पक्षाला बॅकफुटवर जावं लागतं. आता वारकरी एक म्हणजे विठ्ठल हा त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे, त्यांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा, देशातील काही भागाचा ते श्रद्धेचा भाग आहे. वर्षातून एकदा त्या वारीत गेल्यानंतर जे आत्मिक समाधान श्रद्धाळू लोकांना मिळतं ती त्यांची श्रद्धा आहे, म्हणून ते वारीमध्ये जात राहतात रस्त्याने. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकसंख्येचा देश असलेल्या महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने वारकरी जातात. त्यावेळी नक्कीच वाहतुकीला अडथळा होतो, नाही असं नाही. काल मी दिवसभर पुण्यामध्ये होतो, ज्या दिंड्या चालल्या होत्या त्यांचं भक्ती आणि प्रेम पाहून, विठ्ठलापाशी असलेल्या त्यांची श्रद्धा पाहून खरोखर आनंद वाटत होता. अशा वेळी ट्रॅफिकला अडचण होती, परंतु ती कधीतरी वर्षातून एकदा. आता रोज रस्त्यावर नमाज पाडणारा जो एक विशिष्ट वर्ग आहे तो रस्त्यावर डेली जर त्यांची ट्रॅफिक जाम होत असेल तर ती अडचण आहे. याबद्दल विरोधी पक्षातील हिंदुत्ववादी पक्षांनी त्याच्यावर आवाज उठवला होता, पण त्याच्याबद्दल काही फार मोठ्या प्रमाणावर गजावाजा झाला असं काही नाही. परंतु आता वारकऱ्यांचा प्रश्न हातात घेऊन सरकारला कोणताही प्रश्न विचारला, शेतकऱ्यांबद्दल काय करणार तुम्ही, तर पहिला ते अबू आझमी पुढे आणतील, त्याच्यावर गदारोळ होणार आणि तुमचे कामाचे तास वाया जाणार. त्यामुळे हे विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचं काम विरोधी पक्षाकडूनच होतं असं माझ्यासारख्याला वाटतं आणि तोच प्रकार आता इथं झालेला. आता हा मुद्दा मुळात होतच नाही, या ठिकाणी निर्माण व्हायची गरजच नाहीये. प्रश्न काय आहे, अबू आझमींनी काय मांडलं पाहिजे किंवा त्यांच्या पक्षाची भूमिका काय असेल पाहिजे याच्याबद्दल काही कुणी बोलणार नाही. पण अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी विरोधी पक्ष कमकुवत कसा होईल असं स्टेटमेंट करणारा एक वर्ग आहे आणि तो वर्ग त्या ठिकाणी अबू आझमीचा बोलवईचा धनी RSS भाजपा आहे अशी चर्चा सुरू झाली. कारण त्यांना मुंबई जिंकायची, ध्रुवीकरण आणि दंगली घडवून करायचंय असं अनेक जण म्हणतात. तो त्याचाच एक भाग असावा असं मला तरी या क्षणाला वाटतं. एक सर, त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा हा देखील समोर येतो की समृद्धी महामार्ग जेव्हा सुरू झालाय, आज शेवटचा टप्पा 5 जूनला झाला आणि नागरिकांमध्ये आनंद झाला की एक प्रवासाचा अंतर कमी झालाय. आता शक्तीपीठाचा मुद्दा देखील या ठिकाणी अधिवेशनात, कारण यापूर्वी शक्तीपीठाला विरोध होता तेव्हा ह्याच सरकारने फडणवीस, देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोध केला होता. पण आता शक्तीपीठावरती पुन्हा एकदा ग्रीन सिग्नल या ठिकाणी मिळते. काय वाटतं, निवडणुका आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, शक्तीपीठासाठी खरोखर विरोध असतानाही शक्तीपीठासाठी आता देवेंद्र फडणवीस स्वतः देखील हे आता ग्रीन सिग्नल देताना दिसत आहेत.
काय सांगाल? कामच असं आहे, जेव्हा विरोधात असतात तेव्हा एखाद्या मुद्द्याला विरोध करायचा आणि जेव्हा सत्तेत येतात तेव्हा यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी तो मुद्दा पुढे करायचा. मागे जीएसटी साठी यांनी विरोध केला, नंतर हे आले जीएसटी मध्ये स्वतः जीएसटी घेऊन आले. त्याच पद्धतीने आता शक्तीपीठाला यांनी विरोध केला, परंतु आता सत्तेत आल्यानंतर शक्तीपीठ कसं होईल किंवा काय त्याकरता देवेंद्र फडणवीस स्वतः आग्रही आहेत. हरकत नाही, शक्तीपीठ झाले पाहिजेत किंवा त्यांच्याकडे जोडले गेला पाहिजेत. किंवा समृद्धी महामार्गाबद्दल आपण जे बोलत होतो की समृद्धी महामार्ग झाला, सर्वसामान्य नागरिकांना आनंदच झाला, परंतु त्या रस्त्यावर होणारे अपघात जर आपण विचार केला तर यावर कुठेही कुठल्याही प्रकारचा शासनाकडनं काही पावले उचलताना दिसले गेलेली नाहीयेत किंवा सर्वसामान्य नागरिकांना जी टोलची झळ बसते त्याबाबत देखील कुठलेही धोरण आखण्यात आलेलं नाहीये. चला ठीक आहे सर, आपण दोघंही आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचे मनापासून आभार आणि विशेष आपली वेळ संपत आली आहे. आता खरं हे पाहणं गरजेचं आहे की येत्या 30 जून पासून जे अधिवेशन सुरू होते या अधिवेशनामध्ये खरंच कुणाला न्याय मिळणार, जनता ज्या प्रतीक्षेत आहे त्यांना त्यांची महागाई कमी होणार का, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, लाडक्या बहिणींचं आश्वासन दिलेलं हे सरकार पूर्ण करणार का, हे पाहणं गरजेचं आहे. आपण दोघंही आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद.